तर मंडळी तुमचं मत काय याच्या भाग नंबर 7 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या बातम्या बघा, ट्विटर बघा, इंस्टाग्राम बघा किंवा युट्यूब बघा, सगळीकडे ताईच आहेत। तर म्हणलं चला बघूया म्हणतायत तरी काय या, आणि यांच्या या म्हणण्यावरती नेमक्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत। पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर, शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे। पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही, ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे। आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी। त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही। या सगळ्या कृती, आणि एक नाहीये अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। वड्याचं तेल वांग्यावर। बांगलादेशमध्ये जे झालं त्यावरती यांना यासारखं भाषण देता येत नाही वाटतं। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। गोवारी हत्याकांडमध्ये पवार साहेब यांनी राजीनामा दिला होता का? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे।